चतुर्थ अध्याय प्रारंभ. फार वर्षापूर्वी आपल्यावर एक नंतर महापूर्वी ठरवले की आपण या राजाची पुन्हा या साधवणी व जावाची पुन्हा परीक्षा घेऊया. त्यांनी महापूर्वी रूप धारण केले. त्या दोघांना जुळले. त्या दोघांना विचारले तुमच्या नौकेमध्ये काय तेव्हा सांगाल का. ते म्हणाले आमच्या नौकेमध्ये काही नाही, पाळापाचूला पाने फुले भरली आहेत असे महापूर्ण त्या दोघांनी पुन्हा खोटे सांगितले. त्यावर महाप्रभूने तुमचे दोघांचे बोलणे सुद्धा खरी जाऊ द्या. महाप्रभू निघून गेले. समुद्राच्या तीरावर जाऊन बसले. खरोखर यांच्या बोलण्यानुसार त्या ठिकाणी त्या नौकेमध्ये सर्वत्र विनष्ट झाले. त्या ठिकाणी पाळापाचूला पाणी फुले प्राप्त झाली. हे पाहता क्षणी ते दोघेही मूर्छेहून झोपून पडले. जमिनीवर पडल्यानंतर थोड्या साधू जावई सावत्र महाराज म्हणून शोका करता त्या संन्यासाने आपल्याला शाप दिला आहे. त्यामुळे जर प्रकार घडला म्हणून आपण त्याने शरण जाऊ. तर आपल्या पुढच्या मनावर प्रवृत्तीला साधू आणि जावायचे भाषण ऐकल्याने येथे जाऊ गेला आणि साधूला आणि आम्ही चुकलो आम्हाला क्षमा करा. आम्ही यापुढे केव्हा खोटे बोलणार नाही. परंतु महाप्रभू त्या दोघांवर अत्यंत संतापले. ते म्हणाले तुम्ही असे वारंवार खोटे बोलत आहात म्हणून तुम्हाला दोघांना दुःख प्राप्त आहे. तुम्ही श्री सत्यनारायण महादेवला पूजन करा. अवश्य दुःखात मुक्त आलं. आम्ही चुकलो यापुढे निमित्त श्री सत्यनारायण महादेवला पूजन करू असे ते म्हणाल्यानंतर महाप्रभू